युतीतील मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली नाही. मित्रपक्षांनी आमच्या उमेदवाराचे काम नीट केले नाही. युती धर्म पाळला नाही. अशा अनेक गोष्टी आपण लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर लागलेल्या निकालामध्ये ऐकल्यात. स्थानिक उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी वारंवार या गोष्टी मीडियासमोर बोलून दाखवल्या. अगदी नारायण राणे यांनी देखील उदय सामंत यांनी माझं हवं तसं काम केलं नसल्याची तक्रार केली. पण युतीत सगळं अलबेल आहे असं वरिष्ठ नेत्यांकडून बोललं जात होतं. त्यातच आता महाराष्ट्रामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठका सुरू केल्यात आणि त्यात सेना त्याचबरोबर अजितदादा गटाबाबत नाराजी देखील मांडण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात युतीत नाराजी असलेल्या चर्चेला उधाण आलंय. खरं तसं आहे का? भाजपच्या बैठकीत नक्की काय झालं आणि याचा विधानसभा निवडणुकीवरती काय परिणाम होणार याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. तर झालं असं की लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी राज्यामध्ये भाजपचे नेते सक्रिय झाले. त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं. या बैठकीमध्ये सर्व काही अलबेल असून महायुती विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलंय. परंतु हे इतकं सोपं नसेल, कारण या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सहकार्य केलं नसल्याच्या अनेक नेत्यांनी तक्रारी केल्याची माहिती देखील समोर आली. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला जिव्हारी लागले. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपने आता मिशन विधानसभा आखले. याच अनुषंगाने भाजपचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव त्याचबरोबर महाराष्ट्र सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये राज्यात होणाऱ्या बैठकांची संख्या देखील वाढली. नुकतीच भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला कोर कमिटीच्या 8 सदस्यांसोबत इतर काही वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. येणाऱ्या विधानसभा निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जातील असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. त्याचसोबत राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका कशा पद्धतीने राहील यावरही बैठकीमध्ये मंथन करण्यात आलं. विधानसभा निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या जातील असं सांगितलं गेल्यानंतर अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सहकार्य केलं नसल्याच्या तक्रारी मांडल्या. विशेष म्हणजे भाजप नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे त्याचबरोबर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या त्यांच्या पराभवाबाबत काही मुद्दे उपस्थित केले. परंतु जे काही घडलं त्यावरती आता पडदा टाका, झालं गेलं विसरून जा आणि नव्याने जोमाने पुन्हा एकदा एकत्रित विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जा असा सल्ला प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली. भाजपने 160 ते 170 जागा लढवाव्यात अशी परिस्थिती राज्यामध्ये असल्याचं या बैठकीमध्ये सांगण्यात आलं. परंतु अद्याप अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेतृत्व ठरवणार आहे. परंतु जागा वाटपा संदर्भात कुठल्याही नेत्याने बाहेर भाष्य करू नये असा इशारा या बैठकीमध्ये देण्यात आलाय. पण जर नाराजी असेल तर विधानसभा निवडणुकीत एकमेकांना कसं सहकार्य केलं जाणार हाच महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेणं भाजपा कार्यकर्त्यांना आवडलं नसल्याचा दावा संघाची विचारधारा असलेल्या साप्ताहिक विवेकमधून करण्यात आलाय. हिंदुत्वाचा मुद्दा म्हणून शिवसेनेसोबतची युती मतदारांना पटली होती, मात्र त्यांच्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत आणखीनच नाराजीत भर पडल्याचं पाहायला मिळालं. असंही मत यामध्ये मांडण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना शिंदे गट त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून ते मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून अजित पवार देखील शिवसेना आणि भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले. दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीवरती वरचढ ठरली. त्यामुळे संघाचे मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मधून देखील भाजपचे कान टोचले गेले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याच्या भूमिकेवर असंतोष व्यक्त करण्यात आला. जर हा असंतोष कायम राहिला तर जागा वाटपावरून पुन्हा एकदा अजित पवार गटाला फटका बसणार आहे.
त्यातच लोकसभेमध्ये अजित पवार गटाला फक्त एका जागेवरती विजय मिळवता आलाय। त्याचबरोबर सेनेच्या काही जागांवर देखील भाजप आपला दावा करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे सद्य परिस्थिती लक्षात घेता युतीला जागा वाटप आणि त्यानंतर प्रचार यात कष्ट घ्यावे लागणार हे मात्र नक्की आहे। त्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पुण्यामधील भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री आणि भाजपा ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत आता अजितदादा पवार गटाकडून देखील नाराजी समोर येते। त्यात येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असेल असं मत व्यक्त केल्यामुळे भाजप 150 ते 170 पेक्षा जास्त जागांवरती लढणार हे जवळपास निश्चित झालंय। असं असताना युतीमधील मित्रपक्ष किती जागा मागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। त्यात महाराष्ट्रामधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता अजूनही मतदारांचा कौल आणि वातावरण हे महाविकास आघाडीसाठी पोषक आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जर युतीला सत्तेमध्ये यायचं असेल तर त्यांना नाराजी बाजूला ठेवत एकमेकांना सहकार्य करून निवडणूक लढवावी लागणार आहे। तुर्तास वेळ झाले या विषयामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू एका नवीन विषयामध्ये। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।